पहिली पत्नी जिवंत आहे, 2 वर्षांची चिमुकली आहे. तरीही कायद्याचे रक्षकच जेव्हा कायदा पायदळी तुडवतात तेव्हा न्याय कुणाकडे मागायचा? हिंगोलीच्या वसमतमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. कायद्याची वर्दी घालणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं चक्क पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न थाटलं. एवढंच नाही तर हे लग्न रोखण्यासाठी आलेल्या पहिल्या पत्नीला याच नवरदेव बनलेल्या पोलिसानं लग्न मंडपात वऱ्हाडांसमोर बेदम मारहाणही केली आहे. नेमकं घडलं काय तर नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत गजभारे यांचा 2022 मध्ये शारदा गजभारे यांच्याशी प्रेमविवाह झाला. त्यांचा संसार व्यवस्थित सुरू होता आणि त्यांना 2 वर्षांची एक मुलगीही आहे. मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. दरम्यान 5 जुलैला शारदा गजभारे यांच्या हातात मोबाईल असताना अचानक त्यांची नजर फेसबुकवरील एका पोस्टवर पडली. या पोस्टनं त्यांच्या पायाखालची जमीन घसरली, कारण त्यांचे पती प्रशांत गजभारे हे एका दुसऱ्या महिलेसोबत विवाह करत असल्याची ती पोस्ट होती. हा प्रकार समजताच शारदा यांनी आपल्या नातेवाईकांसह थेट हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर गाठलं. माझा नवरा माझ्या सोबत होता. शुक्रवारी ते ड्युटीला म्हणून घराच्या बाहेर गेला शुक्रवारी 2 तारखेला. मग मला सडनली मला समजलं की त्याची हळदीची फोटो ठेवली शनिवारी, ते पण मला माहिती नव्हतं. मग रविवारी मला समजलं की त्याचं लग्न आहे. मग मी नांदेडहून वसमतला गेले ऑटो करून. तिथं मला बेहात जीव जायचं मारहाण झाली आणि नंतर पोलीसवाले आले. मग तिथं FIR केला मी. शारदा गजभारे आणि त्यांचे नातेवाईक वसमतमधील कृष्णमंगल कार्यालयात पोहोचले. तिथं प्रशांत गजभारे नवरदेवाच्या वेशात बोगल्यावर चढण्याच्या तयारीत होता. शारदा यांनी थेट मंडपात जाऊन पतीला जाब विचारला की पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न का करताय? हा प्रश्न विचारताच नवरदेवाच्या सुटाबुटात असलेल्या पोलीस कर्मचारी प्रशांत गजभारे याचा पारा चढला. त्याने कायदे नियम बाजूला ठेवले आणि स्वतःच्या पहिल्या पत्नीला लग्न मंडपातच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे तिथं शेकडो वराडी आणि नातेवाईक होते. पण या सुशिक्षित आणि तथाकथित प्रतिष्ठित मंडळींपैकी एकही जण या महिलेच्या मदतीला धावून आला नाही. सगळे जण फक्त मुखदर्शक बनून हा तमाशा पाहत राहिले. आणि मला न सांगता मला खोटं बोलून त्यानं दुसरं लग्न केलं. जसं मला कळालं की त्यानं लग्न करायला आहे, मग मी नांदेडहून आले वसमत पोलीस स्टेशनला गेले. तिथं त्यानं मला कोणी काही सहकार्य केले नाहीयेत. मग मी हॉलवर गेले, जिथं लग्न होते तिथं गेले. मग तिथं त्यानं फोटो वगैरे चालू होते. मग मी डायरेक्ट लेकरू घेऊन माझं गेला माझा नवरा माझा भाया लग्न रोखायचा प्रयत्न केला. गेले लग्न तू का करायलास लग्न रोखायचा प्रयत्न केला. तर माझा भाया प्रवीण गंगाधर गजभारे, ते पण पोलीस कॉन्स्टेबल आहेत SRP मध्ये औरंगाबादला. त्यानं मला मारायला सुरुवात केली. मग त्यानं मारायला सुरुवात केली तर माझा नवरा, माझी जाऊ, नन, भाये, देर सगळे असे 10-15 लोक मला जीव मारायचा प्रयत्न केला. तिथं मला जीव जाऊच लागला. पण काही लोक आले, वाचवले आणि माझ्या मुलीला पण लागलं, मला लागलं, माझा हात फ्रॅक्चर केला. एवढं मारलं त्यानं. आणि मी पहिली बायको असताना त्यानं दुसरं लग्न केलं. आमचं घटस्फोट वगैरे काहीच झालं नाहीये सर. पतीच्या या अमानुष मारहाणीत शारदा गजभारे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय आणि अखेर या प्रकरणी आता पीडित पत्नीच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस कर्मचारी प्रशांत गजभारे याच्यासह लग्न लावून देणारे आणि मारहाणीत सामील असलेले इतर 12 नातेवाईक अशा एकूण 13 जणांवर वसमत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पहिली पत्नी जिवंत असताना 2 वर्षांची चिमुकली पदरात असताना कायदेशीर घटस्फोट न घेता पोलीस कर्मचाऱ्यानेच कायदा धाब्यावर बसवलाय. आता पीडित पत्नीनं प्रशासनाकडे एकच टाहो फोडलाय. मला आणि माझ्या 2 वर्षांच्या चिमुकलीला न्याय द्या आणि अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या पतीवर कडक कारवाई करा. पोलीस खात्यात राहून कायद्याची थट्टा उडवणाऱ्या या कर्मचाऱ्यावर आता नांदेड पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हिंगोलीहून फारुख शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.